उमेदवारांच्या प्रचारार्थ आता खासदार सुप्रिया सुळे देखील मैदानात उतरल्यात। खासदार सुप्रिया सुळे यांची कर्वेनगर परिसरात पदयात्रा काढली आहे। पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांच्या गाठी भेटी सुरू आहेत। पुण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सुप्रिया सुळे स्वतः मैदानात उतरल्यात। प्रभाग क्रमांक 30च्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रयत्न पाहायला मिळतो। नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले। जुईनगर प्रभाग क्रमांक 22 मध्ये मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढत शक्ती प्रदर्शन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादीच्या उमेदवार सुहासिनी नायडू यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। तर मंत्री आदिती तटकरे यांच्या नेतृत्वात सर्व लाडक्या बहिणींचा उत्साह वाढलेला आहे। निवडून आल्यानंतर या प्रभागाचं सोनं करेल, सुंदर असा हा प्रभाग बनवेल, तसेच निवडणूक आल्यानंतर जनतेचा विकास करेल हा एक ध्येय असल्याचं मत उमेदवार सुहासिनी नायडू यांनी व्यक्त केले। जुईनगर येथील राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत ज्या ताई आपल्या स्वतः सोबत आहेत। ताई सुहासिनी ताई, काय सांगाल, कसा प्रचार सुरू आहे, सध्या प्रतिसाद कसा मिळतो आणि आज आदिती तटकरे सुद्धा येऊन गेलेले आहात, माहोल कसा होता? सर्वप्रथम तर मी बोलू इच्छिते की आज आपलं जे प्रभाग आहे इतका वर्ष दुसरं चिन्ह घेऊन काम करत होते, पण आज जेव्हा मी घरी घरी जाते तर लोकांचा प्रचंड खूप मनापासून ते लोकांनी आपल्याला मनात उतरलेला आहे। म्हणजे लोक चिन्ह नाही बघत आहे, माझा चेहरा बघून हे करतात आणि सगळ्यांना म्हणजे वाईट वाटलेलं आहे की माझ्याबरोबर जे झालं आणि लोकांनी एकदम रोषात उतरलेले आहेत आणि जे उमेदवार आहेत ज्यांनी माझ्या बरोबर दगाबाजी केली त्यांना कोण असे म्हणजे इग्नोर करत आहेत आणि त्यांचे जे तुम्ही बघाल की पूर्ण वॉर्डमध्ये त्यांचं कुठे हे नंबरमध्येच नाहीये त्या आणि त्यांना उत्तर दिले आहे। ते घरी जातात तर त्यांना विचारतो तुम्ही इतकं वर्ष कुठे होता आणि कमल उघडणारी कोण आहे। आज सर्वांचा मनात मी आहे आणि हे तुम्हाला मोठ्या प्रमाणे दिसलं असेल लोकांचं आणि ह्याच प्रेम त्यांच्या मनात नेहमी असू दे ही ईश्वरांनी प्रार्थना करते। संघर्ष आहे, 10 वर्ष पण संघर्ष केला, आता तर डबल संघर्ष करावा लागतोय कारण की जे चिन्ह मी घरी घरी पोचवलं आता ते चिन्ह बदलून पोचावं लागतोय। तरी पण माझा चेहरा घरी घरी आहे, लोकांच्या मनात आहे, तर इतका संघर्ष नसेल, लोक मतदानाच्या माध्यमातून त्यांना उत्तर नक्कीच देणार। या निवडणुकीमध्ये तुम्ही कोणतं एक ध्येय घेऊन निवडणुकीत उतरलात आहात आणि पुढचा विकासाचा मार्ग तुमचा कसा असणार? तुम्ही नगरसेविका झालात तर काय कराल पुढे? आमच्या हा प्रभाग आहे नेरूळ आणि जुईनगर आणि सांगपणा। नेरूळमध्ये तर स्मशानशिवाय काही सुविधाच नाहीये आणि जुईनगर तुम्ही बघाल तर फक्त बीड आणि ह्याचं झालेलं आहे, कुठे गाडीचं काही सुरक्षिततेचा कॅमेरा नाहीये, काही नाही, म्हणजे काहीच फॅसिलिटीज त्यांच्यासाठी अवेलेबल नाहीये। तर बऱ्याच त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे, हेच ध्येय घेऊन मी आज रिंगणात उतरलेली आहे। नक्कीच आपण पाहू शकतो की राष्ट्रवादीतर्फे जोरदार शक्ती प्रदर्शन नवी मुंबई जुईनगर या परिसरामध्ये पाहायला मिळतं आणि कुठेतरी ही संघर्षाची लढाई सुहासिनीताईंसाठी असणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमितसह मी आकांक्षा देशमुख, लोकशाही मराठी, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।